नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत। आज सातारा जिल्ह्यामध्ये भव्य दिवस वाघापूर तालुका पाटण जिल्हा सातारा येथे भव्य दिव्य बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात येत होतं आणि त्याला नाव देण्यात आलं होतं पालकमंत्री केसरी। तर या मैदानात समालोचन कोण केलं, नंतर या मैदानामध्ये सेमी कोणकोणत्या बैलांनी पास केले, नंतर कोणकोणते बैल फायनल ठरली, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार। नमस्कार, मी संभाजी अर्जुन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर स्वागत। तर या मैदानामध्ये प्रथम बक्षीस होतं 1,01,11, या द्वितीय बक्षीस होतं 70,111, तृतीय क्रमांकाचं बक्षीस होतं 50,111, चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस होतं 30,111, पाचव्या क्रमांकाचं बक्षीस होतं 25,111, सहाव्या क्रमांकाचं बक्षीस होतं 20,111, सातव्या क्रमांकाचं बक्षीस होतं 15,111 आणि आठव्या क्रमांकाचं बक्षीस होतं 11,111। हे होते बक्षीस, भरघोस अशी बक्षीस ठेवण्यात आले होते। नंतर या मैदानाला आपल्या मंत्री शंभूराज देसाई यांनी सुद्धा या मैदानासाठी उपस्थित आणि या मंत्र्याच्या स्वागतामध्ये संपूर्ण सेमी सुद्धा पार पडले। या मैदानात जवळजवळ 300 गाड्यांनी महाराष्ट्रातील सहभाग नोंदवला आणि या मैदानाची शोभा वाढवली। तर या मैदानामध्ये महाराष्ट्रातील प्रमुख बैल कोणकोणते आले होते हे आपण थोडक्यामध्ये पाहूया। तर या मैदानामध्ये पहिलं सुरुवातीला पाहायला गेलं तर अमित पाटील यांची सुपनेकराई टिटवी, जयेश पाटील यांचा 50-50 पाखऱ्या, आणि त्याच्यासोबत दुसरी गाडी पाहायला गेलं तर जावेदभाई तांबे यांचा सर्जा, आणि त्याच्यासोबत होता वाघेरीकरांचा सर्जा, आणि ज्याला वेगाचा शेवट म्हणून समजला जातो तो म्हणजे आपला त्यांचे नवीन मालक भैया पवार यांचा सर्जा वेगाचा शेवट, आणि त्याच्यासोबत होता त्यांच्याच गावातील साखरवाडीकरांचा बावऱ्या। तर दुसरं पाहायला गेलं तर ज्याला बैलगाडी क्षेत्रामध्ये देव मानला जातो तो म्हणजे सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर, आणि त्याच्यासोबत होता अजिशेठ कारुंडेकरांचा 55 लाखाची खरेदी तो म्हणजे चिक्या। तर या मैदानामध्ये प्रमुख बैले धावण्यासाठी आले होते। जवळजवळ 300 गाड्यांनी सहभाग नोंदवला होता आणि या मैदानाचं समालोचनाचं काम केलं म्हणजे ज्या समालोचकानं बैलगाडी क्षेत्राची एक उंची नव्या क्षेत्रावर नेऊन ठेवली तो म्हणजे समालोचक म्हणजे महाराष्ट्राचा बुलंद आवाज सुनील मोरे सरकार, त्याच्यासोबत होते रणजित बनसोडे, किरण भिसे, या सर्व तिघांनी मिळून समालोचनाचं काम पाहिलं। तर दुसरं पाहिलं तर झेंडापंचाचं काम धनावडे बापू कोरेगावकरांनी यांनी केलं। तर संपूर्ण अतिशय सूर्याच्या प्रकाशामध्ये फायनलचा सुद्धा फेरा पार पडण्यात आला। तर या मैदानामध्ये सर्व टॉपचे बैल गट पास करून सेमीमध्ये प्रवेश केला। आता सेमी ह्याच्यामध्ये कोणकोणती बैल सेमीमध्ये, पहिल्या सेमीमध्ये कोण पास झालं, नंतर ते 1 ते 7 सेमीमध्ये कोणकोणती बैल पात्र झाली, जे नवीन चेहरे कोणकोणते आपल्या महाराष्ट्राला पाहायला मिळाले, याची थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेऊया। तर सुरुवातीला पहिल्या सेमीमध्ये सर्वात कडला म्हणजे 1 नंबर तासावरून ती गाडी पास झाली म्हणजे आपल्या बैलगाडी क्षेत्रामध्ये आपण देव मानला जातो तो म्हणजे बकासूर, आणि त्याच्यासोबत होता कारुंडेकरांचा चिक्या। तर कारुंडेकरांचा चिक्या सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे धावतो, त्याच्यासोबत होता आपला बकासूर। पाट्यामुच्या मैदानामध्ये जी चिक्या आणि बकासूरची गाडी धावली होती ते म्हणजे अकलूजच्या मैदानामध्ये ते प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली, अतिशय चांगल्या प्रकारे गाडी धावण्यात आली होती। आणि त्याच मैदानामध्ये घरणिकीचा राजा, ज्याला चटणी भाकरीचा पैलवान म्हणतो, आणि त्याच्यासोबत होता निमगावकराचा सावकार, ही गाडी सुद्धा प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली। ही गाडी अतिशय चांगल्या प्रकारे धावली, गटाला सुद्धा प्रकारे धावली, सेमीला सुद्धा कडनी सेमी पळून सेमी अतिशय अंतराने सेमी पार पडला आणि दोन धडाक्यात सेमीमध्ये फायनलमध्ये प्रवेश घेतला। तर मित्रांनो, दुसऱ्या क्रमांकाची गाडी कुठली ठरली म्हणजे ते म्हणजे कालगावकरांची बुलेट आणि त्याच्यासोबत होता शिवा, ही बैलजोडी दुसऱ्या सेमीमध्ये पात्र ठरली। तर तिसऱ्या सेमीमध्ये पात्र ठरलेली गाडी म्हणजे शिराळकरांचा गजा आणि त्याच्यासोबत होता कारगिल, ही गाडी सुद्धा दुसऱ्या सेमीतून सेमी पार करून फायनलसाठी पात्र ठरली। तर दुसरं पाहायला गेलं तर चतुर्थ क्रमांकाच्या सेमीमध्ये ते म्हणजे सुपनेकराई टिटवी आणि त्याच्यासोबत होता जयेश पाटील सोनारपाडा आणि राहुलभाई साळुंके यांचा पाखऱ्या 50-50 पाखऱ्या, ही गाडी चौथ्या सेमीमध्ये पार केली आणि फायनलमध्ये धुमधडाक्यामध्ये प्रवेश केला। तर दुसरं पाहायला गेलं तर पाचव्या सेमीमध्ये होता ज्याला वेगाचा शेवट म्हणलं जातो तो म्हणजे सर्जा, आणि त्याच्यासोबत होता त्यांच्याच गावातील साखरवाडीकरांचा बावऱ्या। तर ही गाडी सुद्धा सुरुवातीला ही गाडी थोडीशी धागी दाखवत होती, पण ज्याला वेगाचा शेवट मानलं जातं तो म्हणजे सर्जाने एक झलक दाखवून दिली आणि ते अतिशय चांगल्या प्रकारे धावण्यात आली आणि सेमी काढून धुमधडाक्यात फायनलसाठी प्रवेश केला। तर दुसरं पाहिलं तर सहाव्या सेमीमध्ये ज्याला जवळजवळ 2 ते 4 महिन्यापासून गुलाल गावत नव्हता तो म्हणजे पृथ्वीराज जाधव खुटवळ यांचा लक्ष्मणराव आणि त्याच्यासोबत होता शिरोळकरांचा संग्राम, ही गाडी सुद्धा सहाव्या सेमीतून अतिशय चांगल्या प्रकारे धावून ती गाडी फायनलसाठी पात्र ठरली। तर दुसरं पाहायला गेलं तर सातव्या सेमीमध्ये जेवण ड्रायव्हर निनामकरांचा पक्षा आणि त्याच्यासोबत होता शंकर, ही गाडी सुद्धा चांगल्या प्रकारे तास क्रमांक 2 सेमी क्रमांक 7 मधून फायनलसाठी पात्र ठरली। तर दुसरं पाहायला गेलं तर 8व्या क्रमांकाची गाडी ठरली ती म्हणजे सर्जा, जावेदभाई तांबेकरांचा सर्जा आणि त्याच्यासोबत होता वाघेरकरांचा सर्जा। ही गाडी सलग पाठीमागचे जे मैदान झालं 1 ते 2 मैदानामध्ये 2-3 मैदानामध्ये सलग प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली। जे
जे नागोबाचं मैदान झालं, या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची ठरलेली गाडी म्हणजे वाघेरकरांचा सर्जा आणि त्याच्यासोबत होता जावेदभाई सर्जा. ही गाडी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे गाडी धावली. तर फायनलमध्ये प्रवेश केल्यानंतर फायनलमध्ये कोणकोणते बैल हे प्रथम क्रमांकाचे मानकरी कोण ठरले, नंतर 7व्या क्रमांकाचे गुलालचे मानकरी कोण कोण ठरले ते आपण थोडक्यात पाहूया. तर या ज्यामध्ये ठरले जे 8व्या क्रमांकाचे गुलालाचे मानकरी ठरले ते म्हणजे जीवन ड्रायव्हर निनामकरांचा पक्षा आणि त्याच्यासोबत होता शंकर. हे 8व्या क्रमांकाचे आणि गुलालचे मानकरी ठरले. तर दुसरं पाहायला गेलं तर 7व्या क्रमांकाची गाडी कुठली ठरली, तर ते 7व्या क्रमांकाची गाडी म्हणजे जावेदभाई तांबे यांचा सर्जा आणि त्याच्यासोबत होता वाघेरकरांचा सर्जा. ही सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे धावली गाडी आणि ही गाडी आज गुलालच पात्र ठरली. तर दुसरं पाहायला गेलं तर 6व्या क्रमांकाची गाडी कुठली पात्र ठरली, ती म्हणजे स्वप्नेकरांची टिटवी आणि त्याच्यासोबत होता जयेश पाटील सोनारपाडा यांचा 50-50 पाखऱ्या. आणि ही गाडी सुद्धा आज 6व्या क्रमांकाची ठरली. तर दुसरं पाहायला गेलं तर पाचव्या क्रमांकाचे मानकरी कोण ठरले, तो म्हणजे ज्याचा वेगाचा शेवट मानला जातो तो म्हणजे सर्जा आणि त्याच्यासोबत होता बावऱ्या. ही बावऱ्या सुद्धा पाठीमागचा जो अकलूजला मैदान झालं होतं, अकलूजच्या मैदानामध्ये मथुर संघ धावला होता, पण ही गाडी अकलूजच्या मैदानामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे धावण्यात आली होती. धावण्यात आल्यानंतर ही गाडी गुलाल सुद्धा राहिली होती, ते म्हणजे मथुर आणि बावऱ्या. तर मित्रांनो दुसरं पाहायला गेलं तर नाही, चतुर्थ क्रमांकाची मानकरी गाडी ठरली ती म्हणजे शिवा आणि बुलट. कालगावकरांचा शिवा आणि त्याच्यासोबत होता बुलट. ही गाडी सुद्धा आज क्रमांकाची मानकरी ठरली. ही गाडी गुलालसाठी पात्र ठरली. तर दुसरं पाहिलं तर तिसऱ्या क्रमांकाची गाडी जी 32 शिराळकरांची गाडी होती ती म्हणजे गजा आणि त्याच्यासोबत होता कारगिल. ही गाडी आज तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली. आज द्वितीय क्रमांकाची गाडी म्हणजे पृथ्वीराजदादा खुटवळ यांचा लक्ष्मणराव आणि त्याच्यासोबत होता शिरोळकरांचा संग्राम. ही गाडी अतिशय धावण्यात आली. गटाला सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे गाडी धावली. नंतर सेमीला सुद्हा चांगल्या अंतराने काढून सेमी काढला आणि आज ते द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली. लक्ष्मणरावला भरपूर दिवस झालं गुलाल नव्हता. ज्यावेळेस अटीतटीच्या लढतीवर ज्यावेळेस मालकाचा इज्जतीचा प्रश्न येतो, लक्ष्मणराव सुद्धा चांगल्या अंतराने पळतो आणि संग्राम सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे होतो. संग्राम आणि चेंडूची गाडी जवळजवळ 4 ते 5 मैदानात चांगल्या अतिशय प्रकारे पाठीमागे जे मैदान झाले होते तर त्या संग्राम बैलाचं जो सुटलं सुद्धा तरी सुद्धा चेंडू आणि संग्रामने अतिशय चांगल्या प्रकारे सेमी पास करून ते गाडी गुलाल पात्र ठरली होती. आणि आजच्या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी म्हणजे बक्या भाई, ज्याला दशम हिंद केसरी बक्यासूर म्हणलं जातं, तो म्हणजे बक्याबाई आणि त्याच्यासोबत होता 55 लाखाची खरेदी अजित शेठ जगताप करंडीकरांचा 55 लाखाची खरेदी चिक्क्या. ही गाडी आज प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली. अतिशय चांगल्या प्रकारे गटाला सुद्धा चांगली धावली. नंतर सेमीला सुद्धा चांगली सेमीला कडन सेमी काढून आज प्रथम क्रमांकाची आज मानकरी ठरले. आणि आज जी गाडी फायनलला 5 क्रमांक तासावरून गाडी लागली होती आणि अतिशय चांगल्या अंतरात आज बक्याबायांची ही गाडी सुद्धा अकलूजला सुद्धा प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली होती. आणि आज जे पाटणला मैदान झालं त्या पाटणच्या मैदानात सुद्धा प्रथम क्रमांक ठरले. तुम्हाला काय वाटतं, ही गाडी पुढच्या मैदानामध्ये हॅट्रिक करेल का आणि सलग 3 क्रमांकाची मानकरी होईल का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये द्या. आणि हा व्हिडिओ आवडले जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद. जे पाटणला मैदान झालं त्या पाटणच्या मैदानात सुद्धा प्रथम क्रमांक ठरले. तुम्हाला काय वाटतं, ही गाडी पुढच्या मैदानामध्ये हॅट्रिक करेल का आणि सलग 3 क्रमांकाची मानकरी होईल का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये द्या. आणि हा व्हिडिओ आवडले जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद.